महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि आपल्या सगळ्यांना तो सगळ्यांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख ह्यालाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। जोरदार टाळ्या एकदा रितेश देशमुखसाठी होते। त्यासोबतच शिवसेनेचे नेते आणि खासदार माननीय श्री संजय राऊत सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुष्पहार अर्पण करावा। सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला चाफ्याचं फूल अर्पण करावं। चाफ्याची फुलं अर्पण करावी। छत्रपती शिवाजी महाराज, मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी चाफ्याची फुलं या प्रतिमेला अर्पण करावी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही प्रतिमेला आपण चाफ्याची फुलं अर्पण करणार आहोत। मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते, सलमानजी, आदित्यजी, रितेशजी, महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री आणि आपल्या प्रत्येकाला हक्काचे वाटणारे, आपल्या घराघरातली व्यक्ती वाटणारे असे सगळ्यांचे लाडके माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काही काही क्षण असे असतात की शब्द सुचत नाहीत, कारण तो सर्व काळ डोळ्यासमोर उभा राहतो आणि त्या काळामध्ये आपण जातो आणि मग शब्द सुचेनासे होतात। तसंच माझं आत्ता झालेलं आहे। एकनाथ, तुम्ही आपल्या ठाण्याच्या रिवाजाप्रमाणे आता शाल, गुच्छ वगैरे हा घेऊ, शाल आणि गुच्छ एक आपला रीतिरिवाज म्हणून दिलात आणि नकळत माझ्या मुखातून शब्द म्हटले, शाबास, नाव राखलत, निष्ठा राखलीत। ही चित्रपटाची झलक आहे आणि ती झलक बघत असताना शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरु आणि शिष्य असं हे नातं जपणारा जगातला एकमेव पक्ष असेल। आणि ही भावना असल्यामुळेच अनेकांनी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले शिवसेना संपवण्याचा, पण ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना संपवून शिवसेना त्यांच्या पुढे गेली। आनंद दिघे, मी म्हटलं ना की ते सगळे दिवस आठवत आहेत। याच्यामध्ये एक तो बाळासाहेबांसोबतचा एक क्षण दाखवला, तो गुरुपौर्णिमा हा वेगळा भाग, पण थोडेसे त्यांच्यावरती रागावलेले आणि नेहमीच असायचं। आणि ती सुद्धा परंपरा या ठाणेकरांनी राखलेली आहे। ती कशी, इकडे बसलेत बाकीचे पण ठाणेकर बसलेत, सकाळी 11ची वेळ दिली का किती वाजता येतील तेव्हा ते 11 वाजलेले असतात। आणि हे त्यावेळेला सुद्धा व्हायचं। बाळासाहेब, तुम्हाला कल्पना आहे, वेळेचे भोगते, वेळ म्हणजे वेळ, घड्याच्या काट्यावरती ठरलेल्या गोष्टी त्या झाल्याच पाहिजेत। आणि मग आनंद दिघेंना समजा सकाळची 11ची वेळ दिलेली असेल, 2 वाजेपर्यंत पत्ता नसायचा, मग 2 वाजता यायचे, तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे। पण गंमत सांगतो, हा सगळा जो राग असायचा, दिघेसाहेब समोरून उभं राहायचे, असे एका अक्षराने बोलायचे नाही, समोर आल्यानंतर ते सगळं राग वाहून जायचा आणि ते प्रेम पाहायला मिळायचं। निष्ठा म्हणजे किती निष्ठा, म्हणजे सलमान भाई, तुम्ही 2 तुमचे साम्य सांगितली, पण आणखीन एक राहिलं, दोघंही दबंग, पण एक पिक्चरमधला एक जीवनातला। हां हां, ते त्यांना एक सांगितलेलं की ही म्हणजे ह्या सगळ्या भूमिका करायला खूप कठीण असतात, नाही अशातला भाग नाही, पण प्रत्यक्ष जीवन तसं जगणं। म्हणजे आत्ता एक पिक्चर बघितला ना, ते आपल्या कुठली अंगाराजी तिने करून दाखवलं, झुकेगा नाही, तसे सगळे शिवसैनिक। आनंद दिघेसुद्धा झुकेगा नाही, हिम्मत येतो, आओ हिम्मत असेल तर टक्कर दे, बघतो तू राहशील ना तर मी राहीन। आणि ही सगळी
लाख मोलापेक्षाही मौल्यवान माणसं, साथी, सोबती त्यावेळेला शिवसेना प्रमुखांना मिळाली. त्यांच्या मुशीतनं तयार झालेले सगळे शिवसैनिक माझे सोबती म्हणून मला लाभले. या पलीकडे भाग्य ते आणखीन काय असायला लागतं. एक आठवण सांगतो की एकदा त्यावेळेला मी कल्याण डोंबिवलीला गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि कल्याण डोंबिवलीकर सगळे शिवसैनिक जमले होते. आज दिघे साहेबांनी बोलवले. म्हटलं मग अरे जा ना, किती वेळ वाजले. नाही नाही साहेब, आमची ठाण्याची भेट म्हणजे कशी असते, शेवटची ट्रेन पकडून जायचं आणि पहिली ट्रेन पकडून यायचं. मग नाही, ते रात्री 2 वाजता 3 वाजता भेटतात म्हणे आणि आमचे सगळं ते ऐकून घेतात. म्हणजे मला कळत नाही की समजा कल्याण डोंबिवलीकरांना एक वेळ एका दिवशी दिली, एका रात्री, दिवसा हा शब्द चुकीचा आहे, रात्री, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्री दुसरी लोक. म्हणजे हा माणूस झोपायचा कधी, हा झोपायचा कधी. बरं आपल्यातनं गेले त्यावेळेला त्यांचं वय होतं मला वाटतं 50. पण जर दिवस रात्रीचा हिशोब केला तर हा माणूस 100 वर्ष जगला. आणि नुसताच जगला नाही तर अनेकांना त्यांनी जगवलं, जोपासलं. आणि त्याचमुळे ह्या ज्या काही सगळ्या पदव्या असतात, उपाध्या असतात, या कुठल्या कॉलेजमधनं मिळत नाहीत, मागून मिळत नाहीत, ते जनतेने द्यावे लागतात. हिंदू हृदय सम्राट असेल, धर्मवीर असेल, हे जनता ठरवत असते आणि जनता देत असते. आणि या पिक्चरचं जे नाव आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, त्याच्या पुढे आणखीन पाहिजे ठाणेकरांचं हृदय. ठाणेकरांचं हृदय अशी ही व्यक्ती, तिला व्यक्ती मानावी तरी कशी, कारण अशा काही गोष्टी त्यांनी केल्या ज्या चमत्कारिक वाटतात. आणि म्हणूनच आज देखील दिघेसाहेब म्हटल्यानंतर केवळ ठाणेकरच नाही तर शिवसैनिकांचे डोळेसुद्धा एका आठवणीने ओलावतात, सगळे भारावतात. आणि असा माणूस पुन्हा पुन्हा होणे नाही. मी ठाणेकरांना आणि शिवसैनिकांना एकच सांगेन की हा जो पिक्चर आहे तो केवळ पिक्चर म्हणून न पाहता निष्ठा म्हणजे काय असतं ते त्यातनं तुम्हाला दर्शन घडेल. निष्ठा म्हणजे काय असतं, काय त्यांनी शिवसेना प्रमुखांकडे आयुष्यभरात काय मागितलं, काय निवडणुकीचं तिकीट मागितलं नाही. अनेक जसं शिवसेना प्रमुखांनी माणसं घडवली तसंच आनंद दिघेजींनी सुद्धा एक एक कडवट कट्टर शिवसैनिक, म्हणजे कापला गेला तरी फुटणार नाही अशी जी निष्ठा या सगळ्यांच्या धमन्यामध्ये भरली. म्हणून ही अशी माणसं आपल्यामध्ये कायमची राहावी असं जरी वाटत असलं तरी शेवटी आयुष्य असतं. पण तशी जरी ती नसली तरी कोणत्या ना कोणत्या रूपाने, विचाराने, स्फूर्तीने, प्रेरणाने ती कायमची आपल्यात राहतात आणि ती तशीच राहतील हे श्रद्धास्थान अबाधित राहील. आणि एकनाथजी, तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने खरंच मनापासून सांगतो एक मोठं काम केलेलं आहे. पिक्चर काढणं हा एक भाग झाला, पण ह्या विषयावरती पिक्चर काढणं आणि हे कार्य पुढे नेणं कमाल आहे. या सर्व टीमला मी शिवसैनिकांच्या वतीने आणि तमाम हिंदूंच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.